कालच्या पॉइंटला होतो तिथूनच आपण स्टार्ट करूया. हा, काल आपण एक क्वेश्चन डिस्कस केला होता. क्वेश्चन होता द अँगल बिटवीन टू फोर्सेस ऑफ इक्वल मॅग्निट्यूड आर इफ द मॅग्निट्यूड ऑफ देअर रिझल्टंट इज r/2. म्हणजेच काय की आपल्याजवळ दोन फोर्सेस दिलेले आहेत. एक फोर्स आहे आपल्याजवळ दोन फोर्सेस दिले आहे. पहिला जो फोर्स आहे त्याला घेऊ आपण F1 आणि दुसरा जो फोर्स आहे त्याला घेऊ F2. कालचंच न्यूमेरिकल आहे. पहिले कालचं न्यूमेरिकल एक वेळा रिवाइज करून घेऊ आणि नेक्स्ट मग नवीन न्यूमेरिकल पाहू. ठीक आहे. काय म्हटलं आपण की आपल्याजवळ दोन फोर्सेस आहे. पहिला कोणता आहे F1, दुसरा कोणता आहे F2. व्हॅल्यू काय आहे पहिल्याची R आणि दुसऱ्याची सुद्धा किती आहे Rच आहे. ठीक आहे. द अँगल बिटवीन टू फोर्सेस ऑफ इक्वल मॅग्निट्यूड, दोघांचंही मॅग्निट्यूड कसं आहे सेम आहे. बरोबर. इफ द मॅग्निट्यूड ऑफ देअर रिझल्टंट, रिझल्टंट म्हणजेच काय आपण म्हणू F इज इक्वल्स टू काय असेल F1 प्लस F2. बरोबर. आणि याची व्हॅल्यू किती दिलेली आहे r/2. बरोबर. इज इक्वल्स टू काय म्हणते F1 बार प्लस F2 बार. तर ह्या दोघांच्या फोर्स मधला अँगल किती ते आपल्याला विचारलं आहे. बरोबर आहे. म्हणजे एक फोर्स असेल या डायरेक्शननी, दुसरा फोर्स असेल या डायरेक्शननी आणि यामध्ये काहीतरी थिटा अँगल बनतो आहे. आपल्याला काय करायचं आहे हा जो अँगल इथं ट्रेस होत आहे त्या अँगलला आपल्याला काय करायचं आहे सांगायचं आहे. काय करू मग आपण दोन फोर्सेस आहेत त्याचा सरसर आपण मॅग्निट्यूड यूज करू शकतो. काय फॉर्म्युला असतो चला सांगा. r/2 इज इक्वल टू काय येईल चला सांगा √ r² अगेन r² प्लस 2r cos थीटा a प्लस b चा फॉर्म्युला आपण यूज केला. ठीक आहे. याला सॉल्व करा. याला सॉल्व केलं काय आन्सर येईल जर आपण याला सॉल्व करू तर दॅट इज r/2 इज इक्वल्स टू r² प्लस r², 2r². ठीक. प्लस 2r² cos थीटा. गुड. असं सॉल्व करायचं आहे. त्यानंतर काय करू आपण याचा स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर काढून घ्यायचा आहे म्हणजे स्क्वेअर रूट काढायचा आहे. दोघांचा स्क्वेअर करू काय मिळेल दॅट इज r² अपॉन 4 इज इक्वल्स टू चला सांगा 2r² प्लस 2r² cos थीटा. काय केलं आपण स्क्वेअर रूट कॅन्सल. कॉमन निघतो r². कॉमन काढून घ्या. काय उरेल मग तुम्ही 2r² पण कॉमन काढू शकता. चला 2r² कॉमन काढून घेऊ. काय उरते मग इथे 2r² गेला 1 प्लस cos थीटा. कशाची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आहे r²/4 ची. ही तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. आता काय करायला लागेल r² इकडे 2r² इकडे मल्टिप्लिकेशनला इकडे आलं तर डिव्हिजनला काय मिळेल दॅट इज r² अपॉन 8r². बरोबर. r² कॅन्सल. ठीक. इकडे काय उरते आहे 1 प्लस cos थीटा. इकडे 1 प्लस मध्ये इकडे आला तर मायनस मध्ये काय मिळेल दॅट इज 1/8. पण लिहून घेऊ 1 प्लस cos थीटा. त्याला इकडे साईडने शिफ्ट करा. बरोबर. काय होईल 1/8 मायनस 1 इज इक्वल्स टू cos थीटा. बरोबर आहे. 8 1 जा
8. 1 minus 8, that is minus 7. काय येईल आन्सर? -7 अपॉन 8 cos theta. ठीक आहे, आता कॉस इनवर्स येईल. आपण चेक करू पहिले. -7/8 आहे का ऑप्शन मध्ये? कुठे दिसते -7/8? बस पहिल्या ऑप्शन मध्येच आहे. तर आन्सर नंबर फर्स्ट. अशा पद्धतीनं आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करतो. क्लिअर? चला, ज्यांना समजला आहे त्यांनी लिहून घ्या, ज्यांना नाही समजला ते विचारू शकता. ठीक, चला तर नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. झाला लिहून? स्क्रीनशॉट घेऊन घ्या. मॅक्झिमम क्वेश्चन आपल्या सॉल्व्ह झाले पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चला, छान क्वेश्चन आहे. काय म्हणते? चला वाचा. फॉर एनी 2 वेक्टर्स. किती वेक्टरसाठी? 2 वेक्टरसाठी. कोणकोणते वेक्टर आहे? ए अँड बी. इफ ए डॉट बी इज इक्वल्स टू काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी आहे. देन द मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस बी. तर ए प्लस बी चं मॅग्निट्यूड किती राहील हे आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे. लक्षात आलं का? पहिले पहा, क्वेश्चन समजते का? काय म्हटलंय त्यांनी? ए डॉट बी इज इक्वल्स टू काय आहे? ए क्रॉस बी आहे. बरोबर? त्यांनी असं द्यायला पाहिजे होतं, नाही दिलं. ठीक आहे, लक्षात आलं का? दॅट इज ए डॉट बी इज इक्वल्स टू काय आहे म्हणते? ए क्रॉस बी आहे. बरोबर आहे. तर त्यांनी विचारलं आहे ए प्लस बी बारचं मॅग्निट्यूड किती राहील. कसं सॉल्व्ह करायला लागेल? तर मला सर्वात पहिले फाइंड करायला लागेल की यामध्ये अँगल कितीचा आहे. लक्षात आलं का? चला, सगळ्यात पहिले ए डॉट बी सॉल्व्ह करू. काय फॉर्म्युला असते ए डॉट बीचा? चला सांगा. ए डॉट बीचा फॉर्म्युला काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. हा आहे आपला फॉर्म्युला. कशाचा? ए डॉट बीचा. ए क्रॉस बीचा फॉर्म्युला काय असते? दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थिटा. बरोबर आहे. दोघांचे फॉर्म्युले इथे आपण रिप्रेझेंट केले. काय होईल? ए बार बी बार, ए बार बी बार कॅन्सल. काय उरते? कॉस थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा. लक्षात आलं का? चला सांगा. थिटाच्या कोणत्या व्हॅल्यूला साइनची व्हॅल्यू आणि कॉसची व्हॅल्यू सेम असते? थिटाच्या कोणत्या व्हॅल्यूला साइनची आणि कॉसची व्हॅल्यू सेम असते? माहिती आहे? कोणत्या व्हॅल्यूला असते? सोपा प्रश्न आहे एकदम. पहा, क्वेश्चन तिथेच आहे, आन्सर तिथेच आहे. बस तुम्हाला काय करायचं आहे? सांगायचं आहे की कॉसचा कोणता अँगल आणि साइनचा कोणता अँगल हा सेम असतो. लक्षात आलं का? चला, कोणता? यस, दॅट इज 45. साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 आणि कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2. सेम आहे व्हॅल्यू. बरोबर आहे. ते आपण असं ओळखू शकलो पाहिजे. लक्षात आलं का? क्वेश्चन सोपी आहेत, बस तुम्हाला त्याच्या ट्रिक्स समजल्या पाहिजे. बरोबर? मग काय करू आपण? मग आता फाइंड करू आपण ए प्लस बी. बरोबर आहे. काय असते फॉर्म्युला? दॅट इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी कॉस थिटा. आपला फॉर्म्युला आहे. थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आता. ठीक आहे, चला सॉल्व्ह करूया. तर काय येईल? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस किती येईल? 45. बरोबर? चला सॉल्व्ह करू. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस 45 किती असते? 1/√2. बरोबर? सॉल्व्ह केलं. आता काय करायला लागेल? याचा आन्सर काय येईल? अंडर रूट ए स्क्वेअर ॲज इट इज प्लस बी स्क्वेअर ॲज इट इज प्लस, आता पहा इथं काय आहे?
2 आणि अपॉन मध्ये किती आहे √2. तर मी ह्या 2 ला लिहू शकतो का √2 इंटू √2 ए बी आणि इथं काय 1/√2 दॅट इज √2 गेट कॅन्सल. काय उरलं आपल्याजवळ अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस √2 ए बी. चला चेक करा आन्सर आहे का कोणतं आहे त्या हा दॅट इज फर्स्ट. बरोबर समजत आहे कोणाला नाही समजलं समजत आहे सिंपल क्वेश्चन आहेत. आता यांनी तो व्हॅल्यू दिलेले आहे बरोबर आहे पण आपल्याला त्या पहिले वाचता आल्या पाहिजे. काही व्हॅल्यू कन्फ्युजनसाठी दिलेले आहेत आणि काही व्हॅल्यू तुम्ही तशाही लक्षात ठेवू शकता. ह्या सगळ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला इझिली व्हॅल्यूला ओळखता आलं पाहिजे. लक्षात आलं का क्वेश्चनचा टोन समजला पाहिजे की क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय फाइंड करायचं आहे. जिथपर्यंत तुम्हाला हा टोन समजणार नाही की क्वेश्चन मध्ये त्यांना काय सांगायचं आहे तोपर्यंत आपण या क्वेश्चनला अटेम्प्ट करू शकत नाही. क्वेश्चन खूप कठीण होता का नाही. जर मला डायरेक्ट माहित असतं की ह्या दोन कंडिशन एकाच कंडिशनला हे सॅटिस्फाय होते लक्षात आलं का त्याच वेळेस मी याला एकदम इझिली सॉल्व्ह करू शकलो असतो. लक्षात आलं का ठीक आहे. आता आपण जसा जसा युनिट सॉल्व्ह करताय किंवा हा लेसन सॉल्व्ह करतो आहे यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी माहित पडत आहेत. लक्षात आलं का ठीक आहे. जसं आता ही गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवेन. मी काय लक्षात ठेवेन इफ अँगल इफ थिटा इज 45 जर थिटा किती असेल 45 असेल तर मी काय म्हणू शकतो ए डॉट बी इज इक्वल्स टू ए क्रॉस बी असते. आता हे माझ्यासाठी एक शॉर्ट नोट्स झाली. लक्षात आलं का म्हणजेच काय की जेव्हा मी हा क्वेश्चन सॉल्व्ह करेल तेव्हा मला हे माहित असलं पाहिजे ए डॉट बी आणि ए क्रॉस बी हे सेम असते कधी जेव्हा अँगल किती असते 45. म्हणजे माझ्या ह्या सगळ्या स्टेप वाचून जातात आणि मी डायरेक्ट ह्या स्टेप पासून सॉल्व्ह करेल आणि डायरेक्ट अँगल कोणता यूज करेल 45 चा अँगल यूज करेल. लक्षात आलं का क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागते. क्लिअर ठीक आहे समजत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हा थोडा नवीन क्वेश्चन आहे पहा. इफ वेक्टर ए इज इक्वल्स टू 2i plus 2j plus 3k and b is equals to 3i plus 6j plus nk are perpendicular to each other then the value of n is. तर तुम्हाला काय म्हटलं आहे की दोन वेक्टर आहे. लक्ष द्या समजून घेऊ. एक वेक्टर आहे ए बार ए बार बरोबर ठीक आहे आणि एक दुसरा वेक्टर आहे बी बार हा आहे बी बार. लक्षात आलं का आणि त्यांनी म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे हा जो ए बार आहे हा बी बारला कसा आहे परपेंडिक्युलर आहे. तर यांची व्हॅल्यू किती लक्षात आलं का. तर आणखी आज एक नवीन नियम आपण समजून घेऊ. लक्षात आलं का नियम एकदम सिंपल आहे. काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला जेव्हाही ए इज परपेंडिक्युलर टू बी बार असते काय म्हणू आपण ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार असते तेव्हा लक्षात ठेवायचं आहे ए डॉट बी इज इक्वल टू 0 असते. लक्षात आलं का काय सांगितलं आपण जेव्हाही ए इज परपेंडिक्युलर टू बी असते ए डॉट बी इज इक्वल्स टू 0 असते. हा झाला आपल्यासाठी एक नवीन नियम. लक्षात आलं का ठीक आहे. आता अडचण काय येते की हा नियम आला कुठून बरोबर. तर आपल्याला काय माहिती आहे की जर मी असं म्हटलं ए डॉट बी आहे काय फॉर्म्युला असते ए डॉट बीचा मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा बरोबर आहे. चला सांगा कॉस थिटा कॉस 90 किती असतो कॉस 90 किती असतो 0. तर ही पूर्ण व्हॅल्यू काय होऊन जाईल 0 बरोबर आहे. म्हणून आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहित असल्या पाहिजे दॅट इज ए इज परपेंडिक्युलर टू बी. जर ए बी ला काय असेल
परपेंडिक्युलर असेल तर काय लक्षात ठेवायचं आहे, ए डॉट बी इज ऑलवेज इक्वल टू 0. क्लिअर? चला आता त्याच कॉन्सेप्टचा यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह करू. ठीक, हा ए ची व्हॅल्यू दिलेली आहे, बी ची व्हॅल्यू दिलेली आहे. चला पुट करू. ए बार इज इक्वल टू काय असणार आहे, 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप. आणि बी ची व्हॅल्यू काय आहे, 3i प्लस 6j प्लस nk. बरोबर आहे. हा, ए डॉट बी काढायचा आहे, ए डॉट बी. ठीक आहे, ए डॉट बी कसा काढत असतो आपण, आपल्याला माहित आहे की जेव्हाही दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन असणार आहे, दोन वेक्टरचं काय असणार आहे, मल्टिप्लिकेशन असणार आहे, तर आपण काय करत असतो, एक्सच्या कॉर्डिनेटचे मल्टिप्लिकेशन, वायच्या कॉर्डिनेटचं मल्टिप्लिकेशन आणि झेडच्या कॉर्डिनेटचं मल्टिप्लिकेशन. किती होईल, 3 2 जा 6 प्लस किती होईल 12 प्लस पुढे साइन चेंज आहे नाही, गुड, 3 दॅट इज 3n. ए डॉट बी इज इक्वल टू काय मिळते, 6 प्लस 12 प्लस 3n. बरोबर. पण ए डॉट बी ची व्हॅल्यू किती आहे, 0. त्यांनी सांगितलेलं आहे, कारण की आपण आता सांगितलं की जर समजा ए इज परपेंडिक्युलर जर बी असेल तर ए डॉट बी याचा आन्सर किती येते, 0. म्हणजे ह्या पूर्ण याचा आन्सर किती येणार आहे, 0 येणार आहे. मग 0 कसं येईल, आपण पहिले सॉल्व्ह करून घेऊ. 6 प्लस 12 18 प्लस 3n. बरोबर आहे. 18 इकडे प्लस मध्ये, इकडे आला तर मायनस मध्ये, दॅट इज मायनस 18 इज इक्वल टू 3n. देअरफॉर n इज इक्वल टू 3 1 जा 3 6 जा दॅट इज मायनस 6. आहे का ऑप्शन मध्ये 6, मायनस 6 आहे, गुड. झालं, हे झालं आपलं आन्सर. चला करा सॉल्व, लिहून घ्या, जास्त कठीण आहे. हा व्हेरी गुड, हे आन्सर करेक्ट आहे. तर ए जे आन्सर आहे हे आपल्यासाठी कसं आन्सर आहे, तर करेक्ट आन्सर आहे. चला झालं सॉल्व, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. हा, आता जसं जसं आपण खाली जातो आहे क्वेश्चन थोडे टफ टफ होत जात आहे. हा क्वेश्चन जर तुम्ही पाहिला तर दिसायलाच फक्त थोडा टफ आहे आणि याचा आन्सर असं यू निघते. चला पहा बरं जमते का. तर सेम क्वेश्चन, बस काय झालेलं आहे बघा, अशी अल्फाबेट्स होते, सॉरी बघा अशी नंबर्स होते, कोएफिशियंट होते, आता अल्फाबेट्स वापरलेले आहे. चला करून पहा सॉल्व, 1 मिनिट टाइम देतो. चला सॉल्व करून पहा, 1 मिनिटात सॉल्व झाला पाहिजे. काय आन्सर आहे ते सांगा. परपेंडिक्युलरचीच कंडिशन आहे, बरोबर आहे. म्हणजे ए डॉट बी इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. पहा ट्राय करून. स्क्रीन ब्लर तर नाही आहे, मे बी असं नेटवर्क इश्यू असू शकतो.
चला ओके, चेक करू काय आन्सर येईल. सेम रूल काय म्हणते आहे, एक ए बार आहे, एक बी बार असे दोन वेक्टर आहे, बरोबर आहे. ए बार हा परपेंडिक्युलर आहे म्हणते बी बारला, बरोबर. मग जर ए बार जर बी बारला परपेंडिक्युलर आहे तर आपण असं म्हणू शकतो का, ए डॉट बी इज इक्वल्स टू काय असते, 0, बरोबर आहे. मग ए डॉट बी ची व्हॅल्यू लिहून घेऊ. ए ची व्हॅल्यू किती आहे, A1 I प्लस A2 J, बरोबर. बी ची व्हॅल्यू काय आहे, हे ए ची व्हॅल्यू झाली आणि ही बी ची व्हॅल्यू काय आहे, B1 I प्लस B2J. लक्षात ठेवा, आपल्याला ह्या कन्सेप्टवर फक्त सॉल्व्ह करेपर्यंत मर्यादित नाही राहायचं, याला प्रत्येक कंडिशननी आपल्याला समजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू आपल्याला ते इझी होईल. ठीक, चला लक्ष द्या. मग व्हॅल्यू घेतल्या, काय माहिती आपल्याला ए डॉट बी करायचं आहे, तर सरळ सरळ याचं मल्टिप्लिकेशन करू आपण आणि याचं मल्टिप्लिकेशन करू, काय मिळेल, दॅट इज ए डॉट बी इज इक्वल्स टू काय येईल, A1 B1 प्लस A2 B2 झालं. ए डॉट बी ची व्हॅल्यू किती असते, 0 इज इक्वल्स टू काय, A1 B1 प्लस A2 B2 असं आपल्याला आन्सर मिळेल. यामधली एक टर्म आपण दुसऱ्या साईडने शिफ्ट करून घेऊ. लक्षात आलं का, कोणती करायची, तर आपण B2 ची टर्म दुसऱ्या साईडने शिफ्ट करून घेऊ. A2 B2 ची काय मिळेल, मायनस A2 B2, इकडे प्लस मध्ये इकडे आली तर मायनस, इज इक्वल्स टू A1 B1. क्लिअर. आता आपण चेक करू आपल्या ऑप्शन मध्ये, इथे आन्सर आलं, बरोबर आहे. इथं काय आहे, B2 बाय A1, B2 इथं आहे, A1 इथं आहे, याला इकडे शिफ्ट करू, याला इकडे शिफ्ट करू, काय मिळेल, मायनस B2 अपॉन A1 इज इक्वल्स टू B1 अपॉन A2. चेक करा असा आन्सर आहे कुठेही, B2 A1 A2 B1 आहे का, नाही. चला पुन्हा दुसरं B2 वाले ऑप्शन पहिले चेक करू आपण, कुठे B2 आहे, B2 A1 आहे, बरोबर आहे. त्यानंतर एक हे ऑप्शन आहे आपल्या जवळ, क्लिअर. तर आपण हे सगळे ऑप्शन आता काय करत नेऊ, चेक करत नेऊ, चेक करू की कोणतं ऑप्शन यामध्ये आपल्याला सॅटिस्फाय करू शकते. तर आपण पहिले काय केलं, B2 A1 लिहिलं आहे, इथे B2 A1 आहे, मायनस, आता हे मायनस साईन आहे, हे तुम्ही इकडल्या साईडने पण देऊ शकता, बरोबर आहे. मायनस साईन आपण इकडल्या साईडने शिफ्ट केलं, बरोबर. B2 A1 इज इक्वल्स टू मायनस A2 B1 आहे का, मायनस A2 B1 आहे का, नाही. ठीक आहे, म्हणजे हे ऑप्शन नाही. दुसरं A1 बाय B2 सेट करून पाहू, A1 अपॉन B2 सेट केला, काय मिळेल, A1 अपॉन B2 इज इक्वल्स टू काय करायला लागेल, A1 तर इकडे काय येईल, A2 अपॉन B1 येईल, बरोबर आहे. साईन कोणत्या ठिकाणी मायनस आहे, याच्यात कुठे आहे का, नाही, याच्यात साईनच नाही आहे मायनसचं, म्हणजे हे ऑप्शन आपलं कॅन्सल झालं. ठीक आहे. आता एक गोष्ट तर क्लिअर झाली की प्लस वाले ऑप्शन येणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे एक साईन तर मायनस आहेच, बरोबर. म्हणजे कोणतं येईल आता प्लस वाला, हे ऑप्शन सॉल्व्ह करून पाहू. A1 A2 आहे, A1 A2 आहे, B2 B1 आहे, B2 B1 आहे, साईन कोणतं आहे, मायनसचं. दॅट्स इट, फोर्थ नंबरचं आन्सर आपलं कसं आहे, करेक्ट आहे. लक्षात आलं का, कोणतं ऑप्शन करेक्ट आहे आपलं, फोर्थ नंबरचं. हे सब तुम्हाला चेक करत न्यावं लागतं. क्लिअर. क्वेश्चन कठीण होता का, नाही, सिंपल क्वेश्चन होता, एकदा एक सिंपल पॉइंट सांगितला आहे आणि तुम्हाला त्याला सॉल्व्ह करायचं. आपण क्वेश्चन पाहून थोडंसं घाबरून जातो, क्वेश्चन किती टफ आहे आणि किती नाही, पण जर तुम्ही पाहिलं तो क्वेश्चन एकदम इझी क्वेश्चन होता. लक्षात आलं का. आता आपल्याजवळ एकदम सिंपल माहित होतं की याच्यामध्ये एक मायनस साईन आहे, म्हणजे मायनस वालेच ऑप्शन आपल्यासाठी कन्सिडरेबल राहील, प्लस वाले ऑप्शन आपल्यासाठी राहणार नाही, आपण त्याला स्किप केलं. मग कोणते राहिले, मग दोनच ऑप्शन चेक करायचे होते, एका ह्याच्यात मला आन्सर भेटून गेलं. ठीक आहे, जमेल, करता येईल सॉल्व. हा
नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नाईन नंबरचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करायसाठी सांगतोय. चला ट्राय करा सॉल्व्ह. जमते का? सिंपल क्वेश्चन आहे. चला चेक करा. हा क्वेश्चन याच्या अगोदर आपण सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, चला करा फटकन. कसं सॉल्व्ह करणार? काय म्हणते? दोन वेक्टर्स आहेत, बरोबर आहे. दोघांचे मॅग्निट्यूड कसं आहे? सेम आहे. इव्हन रिझल्टंट जे आहेत, ठीक आहे. हा क्वेश्चन थोडंसं समजून सांगतो. टू वेक्टर्स ऑफ सेम मॅग्निट्यूड, दोन वेक्टर आहे ए बार बी बार, दोघांचंही मॅग्निट्यूड ए कन्सिडर करू. ठीक आहे, दोघांचे मॅग्निट्यूड किती कन्सिडर केला आपण? ठीक आहे. हॅव द रिझल्टंट इक्वल टू आयदर ऑफ टू वेक्टर्स. रिझल्टंट सुद्धा नियर अबाउट कसा आहे? सेमच आहे. द अँगल बिटवीन टू वेक्टर्स, तर तुम्हाला त्याच्यातला अँगल डिफाईन करायचा आहे की दोन वेक्टर मधला अँगल किती राहील. लक्षात आलं का? चला कशी आयडिया लावायची? आपण केला होता लास्ट टाइम हा क्वेश्चन सॉल्व्ह. चला सांगा. स्क्रीन ब्लर आहे का? स्क्रीन ब्लर आहे? नाही ना? हा चला. चला तर सॉल्व्ह करू. आता नाही, कंडिशन लक्षात ठेवायची. ज्या वेळेस मी अशा टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह करतो, यामधला तुम्हाला पहिले अँगल माहित असला पाहिजे. लक्षात आलं का? ठीक आहे. जर तुम्हाला अँगल माहित असेल तर हाही क्वेश्चन तेवढाच इझी आहे जेवढे आपण बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. लक्षात आलं का? ठीक आहे. आता क्वेश्चन मध्ये म्हणणं काय आहे? त्यांनी काय म्हटलेलं आहे की दोन वेक्टर्स आहेत, दोघांचे मॅग्निट्यूड कसं आहे? सेम. हॅव अ रिझल्टंट इज इक्वल टू द आयदर ऑफ टू वेक्टर्स. त्याचं जे रिझल्टंट आहे ते सुद्धा किती आहे? जसं मी म्हटलं की याचा जर मी रिझल्टंट काढला ए प्लस बी, लक्षात आलं का? याचा रिझल्टंट सुद्धा किती आहे? एच आहे. लक्षात आलं का? काय म्हटलं आपण की जर मला असं म्हटलं की दोन वेक्टर आहे ए आणि बी, क्लिअर, आणि ह्या दोघांचं सम केल्यानंतर म्हणजे याचा रिझल्टंट काढल्यानंतर आन्सर काय येते? एच येते. तर त्याच्या मधातला अँगल किती असला पाहिजे? समजला का? आता जर तुम्ही याची थोडीशी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे क्वेश्चन समजतात. म्हणजे तुम्हाला ह्या क्वेश्चनला किंवा ह्या ट्रिकला समजून घ्यावं लागतं. लक्षात आलं का? ठीक आहे. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही अशा टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह कराल तर अँगल नेहमी ना कॉस थिटा इज इक्वल्स टू 120 असतो. किती असतो? 120. आणि 120 म्हणजेच होत असते -1/2. किती होत असतो? -1/2. लक्षात आलं का? बरोबर आहे. मग कॉस थिटा इज इक्वल्स टू 120 म्हणजेच -1/2. म्हणजेच मी असं म्हणू शकतो का? थिटा इज इक्वल्स टू कॉस इनव्हर्स ऑफ -1/2. हे झाली शॉर्टकट. हे मला माहित असलं पाहिजे म्हणून मी हा क्वेश्चन म्हटलं की तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता हे मला माहिती असेल तर मग मी सॉल्व्ह करेन, किंवा बस मी पाहिल्याबरोबर ऑप्शन सांगू शकतो की अरे हा 0.5 आहे म्हणजे माझं आन्सर झालं. क्लिअर. बट आपल्याला ना याला सॉल्व्ह करावं लागेल.
का? जस्ट फॉर प्रॅक्टिस. अदरवाईज आपण तर शॉर्टकटच जाणार आहे. जसे जशी तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तुम्हाला याचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, चला तर सॉल्व्ह करू. काय म्हटलंय त्यांनी? ए बार आहे त्याचं मॅग्निट्यूड ए आहे, बी बार आहे त्याचं मॅग्निट्यूड ए आहे आणि ए प्लस बी याचंही मॅग्निट्यूड किती आहे? एच आहे. लक्षात आलं का? ए प्लस बीचंही मॅग्निट्यूड किती आहे? तर बीच आहे. मग सॉल्व्ह कसं करणार? आपल्याला काय माहिती आहे? ए बार प्लस बी बार इज इक्वल टू काय असते? अंडर रूट ऑफ एचं मॅग्निट्यूड प्लस बीचं मॅग्निट्यूड प्लस 2a a कॉस थिटा. सगळ्या व्हॅल्यू लिहून घेतल्या. ए प्लस बी किती आहे? एच आहे. व्हेरी गुड. देन याला सॉल्व्ह करा. किती येते? ए प्लस ए 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर कॉस थिटा असा माझा आन्सर आहे. बरोबर आहे. याला सॉल्व्ह करा. काय येते आन्सर? ए इज इक्वल टू याला जर सॉल्व्ह केलं तर ए स्क्वेअर बाहेर निघेल. इथं काय उरतंय? 2 प्लस 2 कॉस थिटा असं माझा आन्सर येईल. लक्षात आलं का? ठीक आहे. आता मी या एला बाहेरही काढू शकतो. ठीक आहे, याला आतमध्ये ठेवू शकतो. पण आपण काय करू? याचं स्क्वेअरिंग करून घेऊ जे आपण ॲज युजुअल करत आलो. याचा स्क्वेअर केला तर ए स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळते? ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 2 प्लस 2 कॉस थिटा. बरोबर. ए स्क्वेअर गेट कॅन्सल. तर काय मिळेल? 1 इज इक्वल टू 2 प्लस 2 कॉस थिटा. बरोबर. 2 इकडे कशाला आहे? प्लस मध्ये. इकडे आला तर मायनस मध्ये. दॅट इज -1 इज इक्वल टू 2 कॉस थिटा. 2 इकडे कशाला आहे? 2 इकडे कशाला आहे? मल्टिप्लिकेशन. इकडे गेला तर डिव्हिजनला. दॅट इज -1/2 इज इक्वल टू कॉस थिटा. बरोबर. कॉस थिटा म्हणजे होते 0.5 साइन मायनसचं. बरोबर आहे. इज इक्वल टू कॉस थिटा. करेक्ट. ही व्हॅल्यू मिळाली. आता काय करायला लागेल? आता कॉस इकडे कशाला आहे? मल्टिप्लिकेशन. इकडे आला तर डिव्हिजनला. दॅट इज कॉस इनव्हर्स ऑफ -0.5. कशाची व्हॅल्यू झाली? ही थिटाची व्हॅल्यू झाली आहे ऑप्शन मध्ये. यस. ही झाली त्याची पूर्ण लॉंग प्रोसेस. पण जर मी लक्षात ठेवलं की कॉस 120 ला कोणत्या अँगलला? कॉस 120 ला ए प्लस ए इज इक्वल टू काय असतो? एच असतो. तर माझ्यासाठी काम सोपं होऊन जाईल. लक्षात आलं का? तर ह्या छोट्या छोट्या आयडियाज आहेत किंवा ट्रिक्स आहेत ज्या आपल्याला सॉल्व्ह करता आल्या पाहिजे. क्लिअर? करता येईल सॉल्व्ह? चला आजच्या दिवसातलं शेवटचं क्वेश्चन पाहू आणि